बाई पाऊस येऊ राहिला इकडून लय भरला बाई लय येतो काय. एक तर बचत गटाचा साहेब येऊन बसलाय आणि हप्ता आहे पैसे भरावाच लागतील. चाल या गणपत काका तरी जाऊन पाहते बाई. गणपत काका काका ओळखलं का मला? हा मग हा हो हा काय काम आणलंस? आणलं होतं जरासं काम. ना जरासं काम आणलं होतं. जरासं काम आणलं पण ते काका म्हणल्याबरोबर मला ते बरोबर नाही वाटलं. आता मग काय म्हणू तुम्हाला? अहो दाजी म्हणायचं, हा सोयरे म्हणायचं, वा वा पाहुणे म्हणायचं, काका. मी काका देते. आता आपलं नाथ दाजीचं लागत का सांगा बरं. मी काय म्हणतो ती नाथ जाऊ दे कुणीकडे बी. हा. काही काम जर आणलं ना हा तर ह्या काकाच्या नाथानं काय काम होत नाही. हा हा हा. बाकी पाहुणं होतं जरासं काम ते होईल का पण? हा मग हा मुक्काम आहे ना आज? काय मुक्काम आहे ना म्हणजे? काम करायला. मग काय आता लगेच काम होत असते का? मुक्काम करावं लागतं. अहो थोडं पैशाचं काम होतं. हो हो ते मागच्या टायमाला तुम्ही थोडी मदत केली होती. तुमचे परत केले ना. केले पण हा. त्याच्यात मोबदला काहीच भेटला नाही मला. हा हा तर मग नाही मी तुम्हाला व्याज असं देणार होते पण मग व्याज नाही झालं ना नाही मग. आपण आम्ही व्याजावाले आहेत का? हा तुम्ही नाही, 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 किती नाही. मागून व्याज म्हणायला. व्याज घेऊ शकत ते नाही. काय झालं हम्म. आता तुम्हाला सगळं सांगून टाकी. ते बचत गटाचा साहेब येऊन बसलाय घरी. बरं बरं. हा ते हप्ता थकलाय ना. त्यानं काय केलं नाही ना म्हणजे म्हणजे पैशाची मागणं हा ना असं का? मागणी केली म्हणून तर आले हो तुमच्या. हो हो हो. किती पैसे लागतील? ते मला ना हप्ता आहे 10,000चा. 10,000चा. हा बरं तर मग पैसे किती लागतील सगळे? हा 10ची मदत केली तरी चालेल. मदत म्हणजे हा. काय? मदत म्हणजे तुमची देणार आहे ना मी परत पण आता गरज करावं असं. पण त्याच्या त्या 10,000च्या गरजेमध्ये हा मग त्याच्या मोबाईलचं आम्हाला काय भेटेल? त्याच्या मोबाईल काही नाही तुमचे पैसे तुम्हाला भेटतील ना. एवढे कुठाने कोण कधी. आपण जर दुकानात गेलो ना, हा. हो काका कोण म्हणतो मला 500 रुपये सुट्टी द्या, ते सुट्टे पैसे असतात त्याच्याकडे हा पण त्याचा जर फायदाच नाही त्याच्यामध्ये हा तो असूनही नाही म्हणतो. तसं आता तुमचा बचत गटाचा हप्ता भरायचा आहे, हा मी तुम्हाला 10,000 रुपये देणार. हा माझ्या पेटीमध्ये का ते उड्या मारून राहिले का? दुखत आहे का त्यांचं काही? का ते मला बोलत आहे का काही? मग तुम्हाला द्यायचे आणि तेच तुम्ही परत देणार 2 का 4 दिवसानं. मग असं नाही आता चाल. त्या पैसे घेतले तर पैसे देईल ना. आता दुसरं काय देणार? तसं नाही. हा, आणि आमच्या गरीबाक काय आहे? मी गणपत काय काका म्हणतो? देण्यासारखं काय आहे सांगा बरं. मी काय म्हणतो माझं ऐकायचं. हा तुम्ही गरीब आहेत हे मला मान्य आहे, हा पण मग गरीबानं श्रीमंत होण्याकरता काहीतरी हं, चळवळ करायची, थोडं श्रीमंत व्हायचं आणि हा. होईपर्यंत या 10,000च्या मोबदल्यात काहीतरी आम्हाला द्यायचं. पण तुमची काय अपेक्षा आहे सांगा बरं. काय दिलं पाहिजे म्हणजे या बाय काही गाण ठेवायला काही माझ्याकडे वस्तू नाहीये किंवा काही नाहीये का सोनं नाणं नाहीये का आम्हाला ते लाकडं- लागतच नाही ना. हा मग पण एवढंही समजत नाही का? हा एवढंही समजत नाही. नाही हो मला काही असं पडत नका बोलू. मला असं मोकळं सांगा. मी काय सांगतो हा त्या सोन्या नाण्यापेक्षा, हा. जागा जमिनीपेक्षा हा आणि इस्टेट पेक्षा हा ती एवढं भारी दिलंय आणि ते जर दिलं तर काय बिघडणार आहे? हा? काय म्हणू राहिले बाई गणपत काका ते म्हणजे काय करू? आणि ते सगळे ना नास्तिक आहे पण हे हं, हे अतिउत्तम आणि मन शांती करणारे. हो परम जोपर्यंत तुम्ही आम्ही जिवंत राहू ना हा. तोपर्यंत एकमेकाच्या शरीरातून ते बाजूला जाऊ शकत नाही. आणि तुमच्याकडे एवढं मोठं असून तुम्ही काय त्या इस्टेटची वस्तूची शरीराची अपेक्षा करता का बा? आमच्याकडं सोनं नाणं नाही, गाण ठेवायला आणि शेती नाही, काही गरज नाही त्याच्याशी. जर एवढं भेटेल असून मला ना हं. काहीच समजा ना गणपत काका तुम्हाला काय म्हणायचंय. काका हा. तरी आलंच का तिकडे काका जवळ? मला ना मोकळं सांगा. असं तुम्ही तो साहेब येत तर घरी बसेले थोडं लवकर पैसे द्यावं असं. या बा तुमच्या कमाई गरज भागल म्हणूनच मी आले. त्या आशेने आले मी. तर तुम्ही जर आता उडीची उत्तरं दिली ना. मी गरज भागवणार
हा पण कसे त्याच्या बोलले? मोबदल्यात मला काय म्हणून मी- मिळणार? मला माहिती तुम्ही देवासारखे, म्हणून मी तुमच्याकडे आले. हा जेवतो ना मी रोज जेवायसारखा ते. देवासारखे हो, देवासारखे नाही का? मी काय म्हणतो, आमच्या गरीबासाठी तुम्ही देवच आहे ना. हो, हो, हो. मी काय म्हणतो, पण भेटेल का त्याचा मोबदला? अहो सांगा ना तुम्हाला काय पाहिजे आता मग. काय पाहिजे म्हणजे आम्हाला काही सोनं नाणं वगैरे काही नको गाण ठेवायला. मग एवढं जर सुंदर शरीर आहे ना, हे फक्त एक 5 मिनिटं पाहिजे मला. गणपत काका काय बोलू काका. राहिले? हा? अहो तुमच्या वयाला शोभलं पाहिजे. अहो तुम्ही इथपर्यंत जाल असं नव्हतं वाटलं मला. मी काय म्हणतो, वयाचा विषयच घ्यायचा नाही, आपल्याला व्यवहार करायचा आहे आणि तो नुसता विश्वासावर करायचा आहे. म्हणजे ते परत येतील का नाही, आणि नाही आले तरी चालेल. चालेल नाही नाही जाऊ दे, वाटलं तर मला नका देऊ पैसे. हं. जाते मी वाटलं तर. म्हणजे तो बचत गटाचा साहेब परवडेल, पण मी नाही असं. अहो काय बोलू राहिले तुम्ही? अहो तो बचत गटाचा साहेब हप्ता न्यायला आलाय, तो तिथं बसेले. हं. आणि तुम्ही काय बोलू राहिले? अहो थोडस मग मी करून राहिलोय मदत. तोंडाला जरासा टाचा घाला. काय करू म्हणजे खरं बोललं तरी टाचे घाला. हं? बरं जाऊ दे, तुम्हाला नाही द्यायचे ना काय पैसे? नाही द्यायचे, देईल. जाऊ दे. मी काय म्हणतो, जाते मी मग. मी काय म्हणतो, पण नाही नका जाते. हा? थोडा वेळ बसा. नाही नका. देतो ना आता पैसे. पैशाचं काम नाही होत. आणि काला बसायचं? होईल, हा? फक्त एका अटीवर. काय माहितीये का, या टायमाला लईच अडचण आली बाई. आणि या टायमाला जर तो हप्ता नाही भरला ना, तो बचत गटाचा साहेब लय आम्ही डेंजर. भक्कम आहे ते हप्ता भरायला किंवा तुम्हाला मदत करायला, पण आम्ही तुमच्या एवढं काम पडणार नाही. तुम्ही एवढं नाही. म्हणून मी तुमच्या पाशी नवण्या करू आले, नाही तर मी निघून गेले असते. मी काय म्हणतो, 100-500 का 10-5 रुपये नाही, 500 नाही, 10,000, आणि तुम्ही एवढी वस्तू देते नाही. काय एवढी वस्तू म्हणजे काय? मग काय, हं? एक 5 मिनिटं माझ्याजवळ थांबायची, एवढी वस्तू. अहो काय बोलू राहिले? हे बघ, पुढचं बोलायचं नाही. 10,000. अहो सर्वात अनमोल गोष्ट माणसाची हे राहत, तुम्ही ती गोष्ट मागू राहिले म्हणजे तुम्हाला काय वाटतं का? सांगा बरं. काय राहते, हा? काय राहत, आणि पैसे काय झाडाचे आणायचे का तोडून? मी लय विश्वासाने आले होते तुमच्याकडे. मग मी विश्वासानं मागतो काय? गणपत काका माझं काम करतील, पण जाऊ आली दे. का काकावर? काका येतील, मी जाऊ दे. मी काय म्हणतो, नाही नका. 1-2 मिनिट हा विश्वासानं. आणि मला वाटलं होतं का आपल्याला 10,000 रुपये द्याय, 2 मिनिटं करता कोण काही नाही देणार आपल्याला. 2 मिनिटं करता 10,000 रुपये द्यायचे. अरे काय काय आम्ही काय लुबाडायला आलो का, तोडायला आलो का, मग काही ठेवून घ्यायला आलो का? 1-2 मिनिट जमलं? नाही हो, काय बोलू राहिले तुम्ही? मला नाही पटलं तुमचं या वयात असं बोलणं. तुम्ही एवढ्या दिवसापासून मी तुमच्याकडे येते पैसे न्यायला असं कधी बोलले नाही, पण तुम्ही या टायमाला लयच पुढचं पाऊल उचललं बरं का. का उचललं माहितीये हा? का? म्हणजे जसं मी- जसं वय झालं तसं तसं नाही, 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 नाही. चढत चालले आहे ना. विषय कुठं आला माहितीये का? मी 4 वेळेस पैसे दिले, जेवढे दिले तेवढेच. म्हणजे तुम्ही 8 दिवसाला देऊ, महिन्याला देऊ, 4 महिन्याला देऊ, किती दिवसाला देऊ, हा? तुम्ही तेवढेच प्रयत्न. हा पण तुम्ही मी म्हणजे तुमचे पैसे परत केले ना, सगळे केले का नाही? म्हणजे सांगा. माझ्यावर उपकार केला का? उपकार नाही, पण जेवढे घेतले तेवढे परत दिले ना तुमचे. अर्थात- बुडावले का? तुमच्याशी खोटं बोलले का? बुडावले का? सांगा बरं मला. त्याच्यात अर्थच नाही. मग काय दिली मी का? गल्ल्यामध्ये पैसे सुट्टे असताना सुद्धा फायदाच नाही ना. 100 रुपये सुट्टे द्या, काय फायदा आहे ते द्यायचा? उलट एखाद्या वेळेस फाटकी नोट, ओ ही नोट बदलून द्या ना, म्हणजे तो जसा उपकार करून राहिलाय. हा बरं जाऊ दे, येते मी. हा का? नाही नका नका देऊ, जाऊ दे. 10,000 रुपये देऊन राहिलो, 11 देतो, 15 देतो. नका, 15 आहे नका, आणि तुमचे 25 आहे नका मला. हा बरं एक काम कर, हा? घेऊन जा, पण पैसे वापस घेऊन येताना बाकी तयारीत या. चालेल? कोणत्या तयारी? पैसे द्यायच्या. हा मग पैसे घेऊन येते अहो ना. मी तेच म्हणतो ना, घेऊन जा. पैसे तुमचे कधी नाही दिले. हो. मागे 4 वेळेस पैसे नेले तर परत केलेच ना हो. हो. आणि मग सरका इकडं. हा कुठं सारखा? एक खिशात फोन इकडे तिकडे सरकून आहे, मी कशाला काय बोलणार आहे? एक काम करायचं, हे एटीएम आहे, याच्यात बँकेमध्ये 15,000 आहे. एटीएम काला देते? रोख कॅश दे ना. नाही ना, रोक्यात जवळ नाही. आता बँकेत जावं लागेल ना शेवटी. हा देऊ का? फक्त 10,000 काढा बर. आणि एटीएम आधी माझ्याकडे द्या, हा आणि मग घरी जा. बर बर. हा हा ध्यानात आहे ना? हा जा. लय उपकार झाले. हो 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 आलो. गणपत काका
लय उपकार झाले. आले का काका? हा जमलं बाबा तुम्हाला. नाही नाही आज दिले याचं कारण काय माहितीये का, ती तशीच चालली होती ना. आणि याच्या अगोदर मी 2-3 वेळेस काम करेले, पण आता चौथ्यादा लय आडेल होती ते. मागच्या वेळेस काय थोडे थोडे पैसे लागत होते, आता 10,000. पण पुढच्या वेळेस हे 10 घेऊन एखाद्या वेळेस हे 10 काही लवकर फिरणार नाही, पण बाकी डाव पडल पठ्ठ्या जमीलच म्हण. गणप्या म्हणते भाऊ. हा